नमस्ते सर, आप मेरा एमएसएमई का इशू था, लेकिन मैंने विनती की आपको क्योंकि महाराष्ट्र में आज एक अतिशय गंभीर विषय सोयाबीनचा सोयाबीनच्या खरेदीचा अतिशय महत्त्वाचा विषय सर, ये बहुत एक इम्पॉर्टेंट इशू है। मेरे सहकारी ओम राजे जी, नीलेश लंके जी और बगरे सर, हम सब की तरफ से हम विनती सरकार को कर रहे हैं सर। यू कैन स्पीक इन मराठी। मराठी ओके, थँक्यू सर। मी मराठीमध्ये आपल्याला विनंती करते की माझे सहकारी ओमराजे निंबाळकर, माझे सहकारी निलेश लंके आणि बगरे सर आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच कार्यकर्ते तिथे बसलेले आणि या बाजूला आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारला की नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते, पण 4 फेब्रुवारीपासून ती बंद झालेली आहे। आता इथे ओमराजे बसलेत, ओमराजेंच्याच मतदारसंघाचं छोटासा उदाहरण देऊ सर। 41,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला, ऑनलाईन सगळं कागदपत्र झालं, पण फक्त 21,000 शेतकरीच खरेदी केली सोयाबीन। आज 20,000 शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत, पण आज कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही। माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहूनही गेला असेल शेतकरी, पण त्याला जोपर्यंत शेतीचं शेवटचं सोयाबीन विकत घेतला नाही त्यांना मिळालं पाहिजे। एक छोटासा विषय सर, ये उन्हीं का मैटर एक और है, ओम प्रकाश राजे निंबालकर जी का भी विषय है। ओके, वो भी बोल, तुम्ही पण बोला।